श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत। हे पहा, त्यासाठी हे काळे मणी व पिवळे मणी मी घेतलेले आहेत। आपण गोल्डन मण्यांचा वापर करून ओवायचा आहे। हे 2 वाट्या व 4 मणी तारेमध्ये ओवलेला आहे। त्यासाठी आपण हे बटन घेणार आहोत गळ्यातल्याला मागे लावण्यासाठी व दोरा घ्यायचा आहे। हा दोरा आपल्याला 10 रुपयाला भेटून जातो। तुम्ही पाहू शकता हे असे काळे मणी आहेत। याची साईज थोडी मोठी आहे। खूप सुंदर असे मी आज गळ्यातले तुम्हाला ओवून दाखवणार आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हा आपण चाहेरी दोरा घेतलेला आहे, तो एका वहीला चिटकवून घेतलेला आहे। आपण दोऱ्याच्या मध्यभागी हातशिलाची सुई व दोऱ्याने एक गाठ मारून घेत आहोत व त्यामध्ये बटन ओवून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे डेली यूजसाठी मंगळसूत्र ओवून दाखवलेले आहेत। सोपे मंगळसूत्र ओवून दाखवलेले आहेत। हे पहा, मी एक काळा मणी व एक पिवळा मणी असं ओवत आहे। खूप सुंदर हे गळ्यातले दिसते, डेली यूजसाठी छान वाटते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे पहा, या पद्धतीने आपण हे असे ओवून घ्यायचे आहेत। एक काळा मणी व एक पिवळा मणी ओवायचा आहे। यामध्ये आपण थोडे सोन्याचे मणीसुद्धा ओवणार आहोत। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। हे पहा, एक काळा मणी व एक पिवळा मणी असं ओवलेलं आहे। आपण काळे व पिवळे मणी एका आड एक असे ओवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते दिसताना खूप छान दिसते। हे पाहू शकता तुम्ही, मी चाहेरी दोरा घेतलेला आहे, म्हणजे गळ्यातले लवकर तुटत नाही, व्यवस्थित टिकते, बरेच दिवस टिकते, आपल्याला सारखे ओवून घ्यायला लागत नाही। हे पहा, या पद्धतीने आपण असं ओवायचं आहे। आपण एक सोन्याचा मणी घेतला आहे व त्या दोन सोन्याच्या मण्यांमध्ये 2 पिवळे मणी व एक काळा मणी असं ओवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपण असं ओवायचं आहे। एक सोन्याचा मणी आपण ओवत आहोत, त्यानंतर आपण 2 पिवळे मणी व एक काळा मणी ओवत आहोत, त्यानंतर परत आपण सोन्याचा मणी ओवत आहोत। ही डिझाईन खूप छान दिसते रेग्युलर डेली यूजसाठी। हे पहा, या पद्धतीने हे असं मी ओवून घेतलेलं आहे। आपण आता वाट्या व 4 मणी ओवत आहोत, त्यामध्ये काळा मणी मी ओवलेला आहे, म्हणजे हे खूप छान दिसते। हे पहा, या पद्धतीने मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती रुखवतासाठी वेगवेगळ्या वस्तू कशा तयार करायच्या त्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा भेट द्या व नक्की व्हिडिओ पहा। हे पहा, या पद्धतीने आपण आता काळा मणी व पिवळा मणी असं ओवून घ्यायचं आहे। आपण त्या साईडला जसं ओवलं तसंच या साईडला सुद्धा ओवून घ्यायचं आहे। खूप पटकन हे गळ्यातले ओवून होते, दिसायलाही खूप छान दिसते। हे पहा, या पद्धतीने असे ओवायचे आहे। काळा पिवळा मणी, त्यानंतर सोन्याचा मणी, त्यानंतर परत छोटे काळे पिवळे मणी ओवायचे आहेत। या पद्धतीने हे गळ्यातलं ओवलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद।